नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. साक्षी प्रियाला म्हणत असते, गॉड नोज की उद्या काय होणार आहे. अण्णा प्रत्येक वेळेस सर्व प्लॅनिंग करून गोष्टी करतात, परंतु त्यांना याच वेळी तो प्लॉट विकत घेण्याची घाई झाली होती आणि आता हाच मुद्दा अर्जुन उद्या उचलून ठेवणार. साक्षी मात्र पूर्ण घाबरलेली असते. साक्षी फुल टेन्शन मध्ये असते. साक्षी म्हणते, अगं बोल ना काहीतरी प्रिया, काय मचमच चालवलीये. तेव्हा प्रिया म्हणते नाही म्हणजे मला तुझीच काळजी वाटते. अगं अर्जुन इतका हुशार वकील आहे, तो काहीही सिद्ध करू शकतो कोर्टासमोर, कारण की तुम्ही जी घाई केलेली आहे ना ती स्पष्टपणे दिसते आणि तो ती कोर्टासमोर स्पष्टही करेल आणि पुरावे देखील तिथे मांडेल. त्याला किती वेळ लागणार आहे. साक्षी म्हणते, बरोबर आहे का तुझं, मला पण सॉलिड टेन्शन येते या गोष्टीचं. प्रिया म्हणते, परंतु तू जरा जपू ना, काळजी घे, जे समोर जे काही बोलशील ते जरा विचार करून बोल. अर्जुनची उलट तपासणी म्हणजे डायरेक्ट फाशी. या साक्षीला आणि तिच्या बापाला घाबरवणं म्हणजे ना मला तर मजाच वाटते. उद्या अर्जुन कशा प्रकारे हिच्या स्टेटमेंटच्या शिंदड्या उडवतो ना, मी समोर बसून मस्त ते एन्जॉय करत असेल. आता दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली केससाठी निघालेले असतात. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन म्हणत असतो की मला केससाठी जायचंय, पटापट आवरा. आता सायली कल्पनाला म्हणत असते, आई मी कोर्टामध्ये चाललीये, मी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवलीये, मला संध्याकाळी यायला जरा उशीर होईल. कल्पना म्हणते, अगं काही काळजी करू नको. विमल देखील म्हणते की सायली ताई तुम्ही बिंदास्त जा, सर्व काही मी बघून घेईल. कल्पना म्हणत असते, आणि सायली तुमची केस पण लवकरात लवकर संपेल बघ, म्हणजे अर्जुन मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवेल. होणार आहे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो की नाही. अर्जुन म्हणतो की मधुभाऊंना सोडवण्यासाठी मला कोर्टात जावं लागणार आहे, परंतु तुझं आणि तुझ्या सुनेचं बोलणं संपत नाहीये. आता घरी बसून ती केस कशी काय सॉल्व्ह होईल. तेव्हा कल्पना म्हणते, ए सायली जा बाई जा, आता याचे काय टोमणे बंद होणार नाही तर. आता सायली म्हणते की अहो. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अरे तिला बोलू दे तर. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तिला जायचं असेल 2 मिनिटाची 20 मिनिटं करील. सायली म्हणते, हा मग ठीक आहे, मी आले 2 मिनिटामध्ये, तुम्ही चला पुढं. आता अर्जुनची चिडचिड व्हायला लागते. अर्जुन म्हणतो हे आता 100% 2 मिनिटाचे 20 मिनिटं करणार, निदान कोटेशन संपायच्या आत तरी ये. आता अर्जुन गाडीपाशी येऊन सायलीची वाट बघत असतो आणि तो म्हणत असतो, मिसेस सायलीला घराबाहेर काढण्यासाठी कोर्टाची ऑर्डर आणली पाहिजे, त्या माझं ऐकतात तरी कुठं. आता सायली तिथे येते आणि अर्जुन म्हणतो, का झालं का देवाला सांगून झालं, त्यांना अक्कल नाहीये, जरा अक्कल दे. सायली म्हणते की हो सांगितलं. अर्जुन म्हणतो की हो म्हणताय. सायली म्हणते की हो, आपण निघायचं का मग आता. सायली म्हणत असते की जाता जाता कुसुमताईला पण आपल्यासोबत घेऊन जायचंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही सगळे माझ्या नशिबीच आलात का. तर आता अर्जुन व सायली कोर्टामध्ये आलेले असतात. आल्या रविराज अर्जुनला म्हणतो की मी आजपासून साक्षी शिकरे आणि महिपत शिकरेची केस लढवणार आहे, हे घे त्यांच्या वकील पत्राचे पत्र. आता साक्षी कुसुमताईला म्हणत असते, बघ ना मला तर वाटलं होतं की महिपत आणि साक्षीचं बोलण्यावरून तरी त्यांना डाऊट येईल, परंतु ते आता त्यांची देखील केस लढवत आहे, बघ ना. आता इकडे अर्जुन रविराजला म्हणत असतो की आय एम नॉट सरप्राइज्ड, मला माहित होतं तुम्ही महिपत सारख्या माणसाला सपोर्ट कराल. आता दुसरीकडे प्रिया म्हणत असते, अर्जुनला अजिबात काही फरक नाही पडला. आता नागराज म्हणत असतो की अर्जुनला चांगलं माहित आहे, तो प्रियाला रविराज समोर धारेवरती ठेवू शकत नाही. अर्जुन म्हणतो की मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, विक्टीम हा आमच्या अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये काम करायचा, म्हणून तुमचा संशय आहे की आम्ही क्रिमिनल्सशी जोडलेलं गेलेलो आहोत, परंतु आता हीच गोष्ट तुमच्या फॅमिलीला देखील ऍप्लिकेबल आहे. महिपत साक्षीला म्हणतो की हा मला गुन्हेगार म्हणतोय का. तेव्हा साक्षी म्हणते की त्यांनी अजून कोणाचं नाव घेतलं नाही, गप्प बसा. आता इकडे सायली कुसुमला म्हणत असते की आता रविराज सरांना का बरं चिडून देत आहे, काही भलतं सलतच होऊन बसलं मग. रविराज म्हणत असतो की स्वतःच गुन्हेगार ठरवणं हे बरोबर नसतं कोर्टात, आणि तू ते करू राहिलाय, परंतु तुमच्याकडून ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता कोर्टात जज साहेब देखील आलेले असतात. मधुभाऊंना कोर्टामध्ये बोलवलं जातं. आता अर्जुन केसला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की माझी पहिली विटनेस आहे प्रिया मधुकर, म्हणजेच तन्वी किल्लेदार. आता प्रिया पॅनिक होते. प्रिया म्हणत असते, हा साक्षी आणि महिपतला बोलवणार होता, हा मला का बोलवतोय. अर्जुन म्हणत असतो, मी प्रिया किल्लेदार, मला तुम्हाला काही प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. मी तुमच्यासाठी सगळ्या प्रकारचे ज्युसेस वगैरे सगळं बाहेर कोर्टच्या बाहेर दिलेलं आहे,
आहे, सगळं आहे तुमच्यासाठी. आता इकडे कुसुमताई सायलीला म्हणत असतात की आज हा असा विचित्र काय वागतोय. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, अर्जुन सर कधीही विचित्र वागत नाही, त्यांचा याच्यात पण काहीतरी प्लॅन असेल. कुसुम म्हणते की लगेच घेतली का त्याची बाजू. आता प्रिया इकडे अर्जुनला म्हणत असते की हे सर्व तू कशासाठी आणलंय. अर्जुन म्हणतो की प्रिकॉशन्स. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे ना ते की तुम्हाला मी लास्ट टाइम जेव्हा बोलवलं होतं नाही तर तुम्हाला लगेच चक्कर आली मी 1-2 प्रश्न विचारले तर त्यामुळं आता मी सर्व काही घेऊन आलोय सोबत. मागच्या वेळी मी काही प्रश्न विचारले तर किती घाबरला होता तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर आलती. आणि तुमच्या वडिलांचं म्हणजेच रविदास किल्लेदार यांचं म्हणणं होतं की तुमच्या विकनेसेसमुळे तुम्हाला चक्कर आली, म्हणजे यावेळी असं काही होऊ नये म्हणून सगळं तुमच्यासाठी मागून ठेवलं. म्हणजे आता ह्यावेळी जर तुम्हाला चक्कर आली ना म्हणजे तो ज्यूस लगेच तुम्ही पिऊन टाकायचा, डायरेक्टली ज्यूस आणि सँडविच तुमच्या पोटात. आता मधुभाऊ देखील हसत असतात आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं. आता पुन्हा सायली कुसुमला सांगू लागते, बघितलं ना कुसुमताई, अर्जुन सर कुठलीही गोष्ट उगाच बोलत नाही. कुसुम म्हणते की मोठा तुझा सर. आता प्रियाला राग येतो. प्रिया अर्जुनला म्हणत असते की काही गरज नाही आम्हाला त्याची, नो थँक्स, मी ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे आय मीन चक्कर येण्याआधी तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर द्याल ना. तर रविराज किल्लेदार म्हणतो की माझा विरोधी पक्षाच्या वकिलाला एकच विनंती आहे का त्यांनी फापटपासा सोडून मुद्द्याचं बोलणं करावं. आता अर्जुन म्हणत असतो, मिस तन्वी किल्लेदार, आपण ज्या दिवशी खून झाला होता त्या दिवसापासून पुन्हा सुरुवात करूया. आता प्रिया म्हणत असते की आता मी तेच पुन्हा सांगायचं, कोर्टात आणि पोलीस स्टेशन मध्ये पकडून 1000 वेळा मी सांगितलं असेल आतापर्यंत. मग अर्जुन म्हणतो की मग आता 1501 वेळा सांगा की आज काय घडलं ते. आता अर्जुन म्हणतो की बरं चला मी सुरुवात करून देतो, तुमच्या पोटात दुखत होतं म्हणून तुम्ही आश्रमात परत आलात. प्रिया म्हणते की अर्जुन म्हणतो की तुम्हाला ना एखाद्या डॉक्टरकडे जायला हवं मिस तन्वी. तेव्हा तन्वी म्हणजेच प्रिया म्हणते कशाला. तेव्हा अर्जुन म्हणतो कारण तुमची इम्युन सिस्टम खूपच वीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो कधी तुमच्या पोटात दुखतं, तुम्हाला चक्कर येतात, म्हणजे असं व्हायला नको ना नेहमी, त्यांनी तुम्हाला त्रास होईल. तेव्हा रविराज उठतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मला वाटतंय जज साहेब वकील अर्जुन सुभेदार हे वकिली सोडून आता दवाखाना ओपन करण्याचा विचार करताय वाटतं. अर्जुन आता कोर्टाला सांगत असतो की मला हे सिद्ध करायचंय की मिस तन्वी काहीही कारण असलं तरी आजारी असल्याचं कारण समोर करतात. आता इकडे राकेश नागराजला म्हणत असतो की आता हे काय चाललंय, अर्जुनने पहिल्याच बॉलामध्ये 4 मारलाय, आता काय 6 मारणार. आता इकडे मधुभाऊ मनातच म्हणत असतात की जावई बाबू खूप हुशार आहे, ते प्रियाचा खोटेपणा नक्कीच बाहेर काढतील. तर आता अर्जुन म्हणत असतो की तो विक्टिम विलास आणि तुम्ही फिल्म आणि तुमच्या पोटात दुखत होतं म्हणून पुन्हा रिटर्न आलात, बरोबर. आता प्रिया मनातच म्हणत असते की हा माझी सुरुवातीपासूनच उलट तपासणी का घेतोय, ही पत्नी आश्रम विकत घेतला हा विषय का बरं काढत नाहीये. आता प्रिया एकदम हरवून गेलेली असते. अर्जुन तिच्या समोर येऊन चुटकी वाजवत म्हणतो मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही आहेत का. तेव्हा आता प्रिया म्हणायला लागते तुम्ही माझ्या हेल्थ वरती किती पण प्रश्न केले ना तरी देखील माझ्या पोटामध्ये तेव्हा दुखतच होतं, मी अगदी कळवळत होते हो. आता अर्जुन प्रियाला म्हणतो आणि आश्रमामध्ये कुठे ट्रीटमेंट मिळणार होती तुम्हाला, आणि काय माहित आहे का आम्हाला सतत डॉक्टरांकडे जाणं परवडत नसायचं तेव्हा, आणि वायफळ खर्च केला की मधुभाऊ बोलायचे म्हणून नाही गेले. तो म्हणत असते की तोंड उघडलं की ही खोटं बोलते, मधुभाऊंनी कोणाच्या तब्येतीशी खिळवाड नाही केला कधी, हिला माहित नाही का. तेव्हा सायली म्हणते हो ना. हे ऐकून मधुभाऊंना देखील खूप वाईट वाटलं असणार ग. अर्जुन विचारतो की जेव्हा तुम्ही आश्रमात पोहोचला तेव्हा मधुभाऊ कुठे होते. प्रिया म्हणते की ते कुठेतरी बाहेर गेले होते. मधुभाऊ म्हणतात की एवढं तरी खरं बोलली, बरं झालं. आता अर्जुन विचारतो का मग पुढे काय घडलं. मग प्रिया सांगू लागते की मधुभाऊ पुन्हा आले आणि मग त्यांनी ते कपाटातून तिजोरीतून पैसे काढायला सुरुवात केली. प्रिया आता घाबरलेली असते. आता अर्जुन म्हणतो की ते पैसे जे विलासचे होते, आणि मग विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट झाली आणि मग तुमच्या मधुभाऊंनी विलास काकांवर ती गोळी झाडली, बरोबर. तेव्हा प्रिया हो हो म्हणू लागते, तसंच झालं होतं. मग आता अर्जुन म्हणतो की मग जेव्हा पोलीस आश्रमात आली होती पसारा आश्रमात का होता. आता प्रिया सांगू लागते की तो पसारा कारण की विलास काका आहे ना घरामध्ये सगळीकडे पैसे शोधत होते त्यामुळे तो पसारा झाला. आता अर्जुन म्हणत असतो की विलासने त्याचे पैसे तिजोरीत ठेवले होते, बरोबर. मधु जेव्हा बाहेरून आले तेव्हा विलास समोरच विलासचे पैसे तिजोरीमधून बाहेर काढले, बरोबर. तेव्हा प्रिया म्हणते की हो बरोबर, आणि ते आता पैशांवरून भांडण झालं, बरोबर. तेव्हा प्रिया म्हणते की बरोबर. मग ते प्रश्न विलासने आश्रमात शोधण्याचा प्रश्न येतो कुठे. आता प्रिया मात्र फुल घाबरलेली असते. प्रिया घाबरूनच म्हणू लागते कारण ते पैसे आधी तिजोरीतच होते, नंतरून ते मधुभाऊने तिजोरीत लपवले होते आणि म्हणून मग विलास काकांना ते बाहेर शोधावे लागले, म्हणजे मधुभाऊ तुमच्या आधी आश्रमात पोहोचले होते. तेव्हा प्रिया हो म्हणू लागते. पॉइंट
टू बी नोटेड मिलॉर्ड. मग तुम्ही असं का म्हणालेत की तुम्ही जेव्हा आश्रमात गेल्या तेव्हा मधुभाऊ बाहेर होते. आता अर्जुन प्रियावरती प्रेशर आणत असतो. प्रिया खूपच घाबरलेली असते. मैपत देखील साक्षीला म्हणत असतो की प्रिया बघ कसं हिचं माकडासारखं तोंड झालंय. रविराज देखील म्हणत असतो की बिचाऱ्या तन्वीवरती दबाव आणून ती जरा घाबरवतो येतो तिला. आता लगेचच रविराज उठून उभा राहतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तुम्ही किल्लेदारचं स्टेटमेंट रेकॉर्ड हे कोर्टाच्या स्टेटमेंटवरती आहे. अर्जुनने ते पाहून घ्यावं. युअर ऑनर, मी फक्त माझ्या विटनेसची उलट तपासणी येतोय असं अर्जुन म्हणतो. इतक्या बेसिक गोष्टीसाठी मला कोर्टाकडून परवानगी नाहीये का? आता न्यायाधीश म्हणत असतात की परवानगी आहे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. आता मात्र प्रिया, साक्षी, महिपत यांच्या चेहऱ्यांचा रंग उडालेला असतो. फारच घाबरलेल्या असतात आणि मम करत असतात. अर्जुन आता न्यायाधीशांचे आभार मानतो. रविराजाने रविराजला देखील खाली बसावं लागतं. रविराजने केलेला वार अर्जुनने खाली पाडलेला असतो आणि त्यामुळे आता अर्जुनला रविराज काहीही बोलू शकत नसतो. आता अर्जुन पुन्हा प्रियाची उलट तपासणी घेऊ लागतो. तो म्हणतो की ओके फाईन, स्टेटमेंट प्रमाणे तुम्ही जेव्हा आश्रमात पोहोचला तेव्हा मधुभाऊ तिथेच होते. मग विलासने स्वतःचे पैसे मधुभाऊंकडे मागितले. मधुभाऊ नाही म्हणाले. मग विलास त्याचे स्वतःचे पैसे सगळीकडे शोधू लागला म्हणून आश्रमात पसारा झाला, बरोबर? प्रिया म्हणते की हो. आता अर्जुन विचारतो मग मला सांगा तुम्ही हे सर्व होत असताना तुम्ही कुठे होता? आता मात्र प्रियाची डायरेक्टली ट्यूबच ब्लास्ट झालेली असते. सांगा ना कुठे होता तुम्ही? आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन कोर्टामध्ये न्यायाधीशांना म्हणत असतो त्या जागी विलासचा खून झाला म्हणजेच वात्सल्य आश्रम, प्रत्यक्ष त्याच जागी तन्वी किल्लेदारच्या वतीने विलासच्या खुनाची घटना रिक्रिएट करण्याची परवानगी हवी आहे. आता मात्र प्रियाला डायरेक्टली 440चा झटकाच बसलेला असतो. सायलीचा आनंद मात्र गगनात मावणारा नसतो. आता मात्र रविराज किल्लेदार तळफडतो आणि जागेवरती उठून म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सर त्यामुळे आपल्याला कळेल की त्यावेळेस तिथं कोण होतं, कोण किती अंतरावरती होतं आणि या बाबतीत काही डाऊट पण राहणार नाही. कोर्ट परमिशन ग्रँट करतं आणि परमिशन ग्रँटेड असं अर्जुनला सांगितलं जातं. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही मला परत तिथे जायचं नाहीये आणि असं घाबरल्यासारखं करत असते. प्रियाला मात्र आता फार मोठा झटका बसलेला असतो. प्रिया खूप तडफडत असते. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.